नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोगिताधारक बंधू आणि भगिनींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2022 या 2022च्या भरतीमध्ये 10% गैरहजर, रिक्त, अपात्र हे जे उमेदवार होते, त्या संख्या होत्या, त्या संपूर्ण संख्या या 2022च्या भरतीमध्येच येणार होत्या. आणि या संपूर्ण गोष्टींची वाट पाहणारे या महाराष्ट्रातील अभियोग्यताधारक त्या ठिकाणी वाट पाहत असतानाच 26/5/2026 रोजी महाराष्ट्र शासनाकडून एक आत्मघातकी शासन निर्णय निघाला गेला. त्यामध्ये असं म्हटलं गेलं की ही 10 पदे रिक्त आणि गैरहजर जी टक्केपदे आहेत ती त्यांना मिळणार नाही, ती त्या भरतीमध्ये भरली जाणार नाही. आणि ही बातमी ऐकून त्या ठिकाणी या 2022 या पवित्र पोर्टलच्या अभियोग्यताधारकांमध्ये त्यांच्या काळजाला चटका बसला. काय होती त्यांची मागणी ऐकून घ्या. काय मागतायत ते त्यांच्या हक्काच्या जागा मागतायत. आज आम्ही सर्वसामान्य अभियोग्यताधारक कृती समिती यांतर्फे आज मुंबई इथे आंदोलन करत आहोत. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इकडनं उठणार नाही. तुम्हाला या मागण्या मान्य कराव्याच लागतील. आमच्या मागणी क्रमांक 1, माजी सैनिकाच्या जागेचा कन्वर्ट राऊंड झालाच पाहिजे. सेकंड, 10% रिक्त अपात्र, 10% कपात केलेल्या जागा आल्याच पाहिजे. रिक्त अपात्र गैरहजर मुलांचा राऊंड झालाच पाहिजे. तुम्हाला कोणीच हक्क दिलेला नाहीये की आमचा जेवढी जागा आहे, जेवढी जागा आहे ते तुम्ही रद्द करत आहात. 26/2026 तुम्ही जो परिपत्र काढलेला आहे तो अतिशय चुकीचा आहे. आमच्यावर अन्याय करण्यासाठी तुम्हाला तिथे बसवलेलं नाही आहे. तुम्ही अधिकारी आमचं भविष्य अंधारात टाकत आहात. त्यामुळे आमची तुम्हाला कळकळीची विनंती आहे की तुम्ही आमच्या आंदोलनाची दखल लवकरात लवकर घ्यावी, नाहीतर आंदोलन याच्यापेक्षा उग्र करण्यात येईल. पाहिलं काय मागणी आहे त्यांची. मागणी एवढीच आहे की ज्या रिक्त, गैरहजर, अपात्र ज्या 10% जागा आहेत त्या आमच्या जागा आम्हाला मिळाल्या पाहिजेत. एवढीच तर त्यांची इच्छा आहे. आणि म्हणूनच माझ्या महाराष्ट्रातील 2022च्या अभियोग्यताधारकांनो, ही तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे. कारण की या भरतीच्या ज्या रिक्त जागा आहेत या जागा जर तुमच्या वाट्याला आल्या तर 100% तुमचं काम त्या ठिकाणी होईल. आपण जर पाहिलं तर या आंदोलनामध्ये सहभागी असणारे जे अभियोग्यताधारक आहेत ना, अगदी त्यांचा फक्त आताच आंदोलनाचा अनुभव नाहीये. त्यांनी अगदी या ठिकाणी अगदी सुरुवातीपासून 2022 पासून आंदोलनामध्ये सहभाग घेतला. परंतु त्या ठिकाणी अनेक शिक्षक जॉईन झाले, अनेक शिक्षक त्या ठिकाणी नोकरीला लागले. परंतु ज्यांनी या आंदोलनामध्ये त्या ठिकाणी नेतृत्व केलं तेच आंदोलक या ठिकाणी आज भरतीची वाट पाहत आहेत. आणि त्यांच्यावरती अशा प्रकारची वेळ आली असताना सर्वांनी एकजुटीनं एकत्र येणं आवश्यक आहे. मला खात्री आहे की हे जे आंदोलक आहेत हे हटणार नाहीत. त्या ठिकाणी त्यांनी जी काळजापासून अंतःकरणाने मागितलेली जी त्यांची हाक आहे ती त्या ठिकाणी त्यांना मान्य करावीच लागल. कारण की त्यांनी त्यांच्या हक्काच्या जागा मागण्याचं काम केलंय, दुसरं तिसरं काहीच मागितलं नाही. काय म्हणतायत पहा, हे सर्व अभियोग्यताधारक अगदी बिंबीच्या देठापासून त्या ठिकाणी ते आपली अर्थ हाक मागतायत. 2022 ची शिक्षक भरती, 2022 ची शिक्षक भरती, 10% पद कपात, 10% पद कपात. हम हमारा हक मांगते हैं, हम हमारा हक मांगते हैं. 2022 शिक्षक भरती, माजी सैनिकांच्या जागा पाहिलं किती बिंबीच्या देठातून अगदी अर्थ हाक मागतायत. आम्हाला आमचा हक्क द्या. आम्ही तुमच्याकडे भीक मागत नाहीये, आम्ही आमच्या हक्काच्या 10% जागा मागतोय. त्या जागा आम्हाला द्या अशी विनंती हे अभियोग्यताधारक त्या आझाद मैदानावरती करतायत. महाराष्ट्रातल्या उर्वरित 2022च्या भरतीच्या सर्व माझ्या बंधू आणि भगिनींना माझी विनंती असेल, त्यांना साथ द्या. त्या ठिकाणी ते त्यांच्या परिवाराला सोडून त्या ठिकाणी तुमच्यासाठी लढण्यासाठी गेलेले आहेत. त्यांना जी हवी, जी तुमच्या घरी बसून तुम्हाला मदत करता येईल त्या प्रकारची मदत देखील तुम्हाला करता येईल. कारण की मुंबई सारख्या ठिकाणी आर्थिक मोबदल्याची देखील त्या ठिकाणी मोठा झळ आपल्याला पाहायला मिळते.
जेवढी तुम्हाला मदत करता येईल तेवढी नक्कीच त्यांना मदत करा. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, ज्यांना शक्य आहे त्यांनी प्रत्यक्ष त्या आंदोलनाला जा. जेवढी मोठी संख्या तुमची असेल तेवढं तुम्हाला यश हे लवकर मिळेल अशी मला 100% खात्री आहे. तर सर्वच्या सर्व महाराष्ट्रातील अभियोग्यता धारकांना या आंदोलकांच्या वतीनं एकच विनंती करेल की लवकरात लवकर त्या आंदोलनाला सर्वांनी पोहोचा. यश तुम्हाला मिळणार. 2026 मे 2026 ला निघालेला जो निर्णय आहे तो 100% त्या ठिकाणी रिक्त होणार. आणि हे जे अभियोग्यता धारक अगदी वर्षानुवर्ष या भरतीची वाट पाहत आहेत, त्यांच्या नोकरीची वाट पाहत आहेत, त्यांना नोकरी मिळाल्याशिवाय राहणार नाहीत.